पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वस्तूला हात लावला तर अस्मे हे सांग कोण आहे तुमचा मोरक्या? कोणी पाठवलं इकडे सांग? तू यांचा मोरक्या आहेस व्हय? लाज नाही वाटत? लाज नाही वाटत गरीब लोकांनी त्रास द्यायला? आणि हायस तरी कोण तू? हा अस्मे नको बाळा, आमच्या घराकडे वाकड्या नजरेने बघायची हिम्मत तरी कशी झाली तुझी? सांग सांग नाही तर कापून गाडी ना सांग। जो नाही त्यो पिवळ्या शर्टवर आमचा मोरक्या आहे। तू आहे अस्मित ढगाला गेलाय सगळं। चल ना कशाला गेलाय सगळं सांग लवकर। अस्मित सोड, आई थांब लागल तुला। कपड्यांवर तर चांगल्या खर्चे वाटायलाय, अशी गुंडागिरी करायला लाज वाटत नाही का तुम्हाला? हो मी सरकारी अधिकारी आहे, घरपट्टी मोजणी करायला आलो होतो। ह्या गुंडांशी आमचा काही संबंध नाहीये। नाही मग त्यासनी कोणी पाठ कुठे गेले ते? कुठे गेले? याचा बदला तर मी घेणारच। त्यासनी माहित नाही समोरचा जेवढा खट अस्मित तेवढी तिखट। हे जगण्या एकवणकर कुठं गेलाय काय माहित? खानावळीत काय चाललंय कस काय समजायचं? आईच्या गावात जगण्या वंडक्या इथं कशाला आलायस? अहो कुणी बघू नये म्हणून इथं आलो। बरं बातमी आणलीस काही? बातमी? बेरकी न्यूज आहे, बेरकी न्यूज। ब्रेकिंग बरं सांग। राधाकाच्या खानावळीची परवाट लागली। म्हणजे टांगा पलटी घोडे फरार। काय सांगालायस? बरं ऐक ऐक ऐक, समज का नाही छान रंगून सांग, समजा डोळ्यापुढे उभं राहिलं पाहिजे। सांग सांग। सांगतो की, म्हणजे तुम्हाला सांगतो। पावली म्हणायची जगण्या लई वाट बातमी आणलीस बघ। बरं ये घे। काय 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 वहिनी सर बोला की बोला। पण अशी काही चांगली बातमी समजली की 0 मिनिटात येऊन तुम्हाला सांगायचं। करेक्ट निघ आता। येतो इथनं जा की। इथनं जायचं? इथनं जातो। राधा काची खानावळ गेली। राधा काची खानावळ गेली।
इसमें काय झालं गे आई? माझं घर बाहुलं ते कसा बॉम्ब लावला तिच्या खानावळीत. करेक्ट कार्यक्रम केलाय तिचा. कसं यामिनी म्हणाल तसं. आज 2 पेग वाईन होऊनच जाऊ दे. मायला हाय काय नाही काय. अगं 2 काय 4 काय पाहिजे तेवढं पेग भर. हा. पण शिनोरेटा या आधी उपवास सोडला असता की. उपास सोडायच्या आधी उपास धरायची का? उपास धरायच्या नावानं बोंब आणि रोज उठून कसला उपास सोडता? सारखं आपल्या गुळाला मुंगळा चिकटले आणि एकच. अशा आनंदाच्या प्रसंगी तू आणि गोड करायचं असतं म्हणून यो गोंगळा मुळाला मोंगळा गुळाला चिटकालाय. बसा काहीतरी महत्वाचं बोलाल त्यानं. मी बी महत्वाचंच बोलालोय की. आता ते राधीचे पत्ते पिसले की झाला ना इशेंड. इशेंड बाकी आहे. जेव्हा राधी घर सोडून जाईल आणि ते घर माझ्या नावावर होईल तेव्हा होईल विषय एंड. हॅपी एंड. दाद्या 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 अरे दाद्या 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 सॉरी सॉरी काय माझा सॉरी सॉरी दिसत नाही का? नीट बघून गाडी चालवायला येत नाही का? अहो खरंच सॉरी डोळे काय शोपीसला ठेवलेत का? अरे म्हाताऱ्या ऐकून घ्याले म्हणून लय बोलू नका. ए तांबड्या गपकी. आजोबा दादा सॉरी बोललाय ना तुम्हाला. काय उपकार केले काय? अरे तुझ्या तर तांबड्या मागू आजोबा खरंच चुकलं माझं. पाहिजे तो उठा बशा काढतो तर बघा. त्याची काय गरज नाही. अरे त्याची काय गरज नाही. अरे त्याची गरज नाही. अरे मीच घाबरलो होतो म्हणून नाही बोललो. मलाच माफ कर. आओ आजोबा मोठ्यानी लहानांची माफी नसते मागायची. चला आम्ही तुम्हाला घरला सोडून येतो. चला काय गरज नाही. मी जातो. हा ठीक आहे मग नीट जावा आजोबा. आजोबा तुम्हाला हात सोडून येईल घरला. ठरलं हे ठरलं. काय धंदा आजोबा चला तुम्हाला पोहोचवतो घरला. या आजोबा चला. अगं शांत. हे काय झालं? अजिबात हात लावू नको कशाला.
चल निघ चल. इथं कशाला आलाय? काय मजा बघायला आलाय काय? जा जाऊन तुझ्या आईला सांग असे छक्के पंजे करू नको म्हणाव. एवढंच ना आमचं काही बिघडत नाही. पुन्हा सगळं नीट करण्याची धमक आहे राधाकांतीच्या लेकींमध्ये. चल निघ. हे तुला सर्राने सांगितलेलं कळत नाही? निघ चल. अस्मे, अगं त्याला कशाला बोलवल्यास? इके बाळा, तू आपलेपणानं करायलायस हे, पण तू हिथं आलायस हे जर यामिनीला कळलं तर तिला आवडायचं नाही. म्हणून जा. मी नाही जाणार. नाही आवडलं तर नाही आवडलं. आज कसं? आई आहे तुझी. आत्ता जा तू. हा आता जा आणि नंतर ये परत फुकटाचं गिळायला. नाहीतर आईने काहीतरी काड्या करायला सांगितलं की ये परत. अस्मे, अगं त्याची काय चूक आहे त्यात? जा तू बाळ. अस्मे, मदत करणाऱ्या हाताला बोल लावू नये. लय थोडे असतात ग ते. आपल्याला कोणाच्या मदतीची गरज नाही. मुन्नू घे बोल. मावशे चूल घे. तायडे चल आवरायला घे. चल. काय दादा तुम्ही कुठं भाषा कडायला लागलाय वय? अरे पांढऱ्या, आपली चूक कबूल करण्यात कसला आलाय कमीपणा? चुकलंच. दिवसच तसा आहे वाटतं. ह्यो काय आत्ताच्या म्हाताऱ्याचा विषय वाटत नाही. दादा डोसक्यात काहीतरी वेगळं चाललंय काय? हा म्हणजे आपण ती खानावळ उधळल्या, काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. मी तुला सांगतो, मम्मीचं जजमेंट फेल गेला असणार. ती पोरगी आणि तिच्या घरचे वाईट माणसं असतील असं नाही वाटत. दादा मला एक सांग, तिच्या घरची माणसं चांगली आहेत का वाईट हे तुला कसं माहित? तुला ती आवडायला लागले म्हणून आपलं? अरे नाही, तसं नाही. जेव्हा ती इळी ती घेऊन अशी अंगावर आलती का नाही, तेव्हा तिच्या डोळ्यात जी आग दिसली ना, ती कष्ट करणाऱ्या माणसाच्या डोळ्यातच दिसते बघ. तिचा लय जीव असणार त्या खानावळीवर. तिच्या डोळ्यातल्या आगीनं बंबात केलेला जाळ दिसायला आमसनी. बघू आता त्या आगीचा वनवा कधी होतोय ते. गेलं हे घर बी माझं झालं. घर गेलं तुमचं. घर नाही. घर नाही, घर फक्त माझं आहे. घर फक्त माझं आहे. काय घर माझं म्हणायलाय तुम्ही? हो, इथं पत्त्यात लावलेलं खोटं घर बी जिंकता येईना रुमात. तिथं तुमचं खरं घर बी मिळवता येईना आणि माझं घर म्हणणं. आता काय बुलडोजर फिरवून घर पाडून खाली करणार होय? गावठी 90 घर पाडायचं नाही, नाही पाडायचं. घर माझ्या बापाचं आहे. माझ्या बापानं ते राधीच्या नावावर केलंय म्हणून ती राहते तिथं. पण फार दिवस नाही राहू शकणार तिथं ते.
ओ शोभीनाथ गेट, गोपीनाथ शेठ, त्याच्यासाठी नामी सक्कल लढवावी लागते. लढवायची इकडे. अस्मे, हे अस्मे, अस्मे, नाही अस्मे, नाही अस्मे, सोड. आय 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 थांब, आणते फोटो. थांब, अजून किती हे जपून ठेवणार आहेस त्या माणसाला? तो माणूस आपल्या आयुष्यातनं गेलाय, लई आधीच गेलाय. अगं अस्मे, अगं कसा बी झाला तरी तो तुमचा बाप आहे हे विसरू नकोस. बाप म्हणून घ्यायच्या लायकीचा आहे का तो माणूस? अस्मे, असं बोलू नये ग. का बोलायचं नाही? हा, तो कसा बी वागला तरी चालेल, आम्ही बोलायचं बी नाही. अगं लहान बाळ मरणाच्या दारात असताना तो माणूस तोंडावर जरा. जा आता तुम्ही, सगळीच थकलोय आपण. जा जेवायचं बघा, जा. दिदे, काय म्हणालतेस तू? लहान बाळ काय? काय नाही, तू जा. एक मिनिट, लहान बाळ म्हणजे मीच ना? मी लहान असताना काय झालेलं? काय झालं नव्हतं? तू नाही, जा तू, जा. अजून किती वर्ष लपून ठेवायचंय? मोठी झाली ती आता. कसबी तुला काय अक्कल बिक्कल होय का नाही? आया सांग काय झालं? दिदी तू तरी सांग, शपथ आहे तुला माझी. सुटली म्हण. सुटली पण सांग. तू लहान असताना एकदा लई आजारी पडली होतीस. ताप लयच वाढालाय. आय, आपण मुन्नूला डॉक्टरकडे नेऊया की. न्यायला तर पाहिजे, पण पप्पाच नेऊ दे की. पण पप्पा 2 दिवस झालं आलं नाही. आता काय माहित कधी येतील. नाही नाही नाही. आय, मी पप्पासने हुडकून आणते. अस्मे, अस्मे, ओ ओ पापा, 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 पापा. हरिद्रा स्वर्ण वर्णाभ सर्व सौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या ही देवी त्वं प्रतिष्ठतां.
पप्पा कोण पप्पा? तुझं पप्पा बिप्पा कोण नाही इथं, निघित ना. कोण कुठं आले काय माहित. पप्पा मी तुमची अस्मी. कोण अस्मी? मी पुन्हा अस्मी विस्मीला ओळखत नाही. आईने तुम्हाला घरला बोलवलंय. मुन्नूला लय तापले, लवकर चला. कोण मुन्नू? आला तिला ताप, मी काय करणार आहे? पप्पा असं काय करायलंय? जरा डॉक्टरांकडे न्यायचंय. लवकर त्याला नाही तर तिला काहीतरी होईल. एक डाव सांगितलं डोसक्यात शिरत नाही का? चल निघित ना, निघ. आय उगा माझ्या लग्नाचा बाजार उठवू नको. हो तिकडं. ओ पप्पा मुन्नू. तुझी मुन्नू का टुन्नू जिवंत राहिली काय मेली काय मला काय फरक पडत नाही. निघित ना.